भक्तानं जर एकदाही देवाचं नामस्मरण केलं किंवा एकदाही देवाचा जर नावाचा उच्चार अंतर्मनातून केला आणि मनोभावे केला तर त्याचा उद्धार हा झाल्याशिवाय राहत नाही। एवढा महिमा ह्या नामोच्चारामध्ये किंवा भगवंताच्या नावामध्ये असतो। आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की नावात काय ठेवलेलं आहे, परंतु नावातच सर्व काही सामावलेलं असतं। ज्या ज्या वेळेस भक्त आर्त मनातून आणि खरंच आपल्या अंतर्देहातून ह्या भगवंताचं नाव घेतो त्यावेळेला तो देव प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही, त्या भक्ताचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही। असंच एका भक्ताचं उदाहरण संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून दाखवून दिलं। तो कोण होता तर तो म्हणजे आजामेळा। संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात काय सांगतात तर उगविल्या गुंती ऐशा मागे नेनो किती, ख्यात केली आजामेळे होते निघाले दिवाळे, मोकलीला प्रायश्चित्ती कोणी न धरिती हाती, तुका म्हणे मुक्त वाट वैकुंठीची घडघडाट। या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी कशा प्रकारे देवाने आजामेळाचा उद्धार केला, त्याला कशा प्रकारे वैकुंठाची वाट दिली हे त्यांनी सांगितलं। ते म्हणतात की उगविल्या गुंती ऐशा मागे नेनो किती, याचा अर्थ असा की देवा तुम्ही आत्तापर्यंत किती भक्तांचा उद्धार केलेला आहे, कारण अनेकांना तुम्ही ह्या संसाराच्या भवसागरातून या संसारात गुंतलेल्या विषय सुखातून बाहेर काढलं आणि त्यांना व्यवस्थित वाट करून दिली। अशाच प्रकारे ते पुढे सांगतात की ख्यात केली आजामेळे होते निघाले दिवाळे। आजामेळा एवढा धर्माच्या विरुद्ध वागत होता, त्याच्याकडे धर्माचं वागण्याचं कोणतंही कारण शिल्लक ठेवलं नाही त्यानं। त्याचं वागणूक एवढी वाईट असायची की त्यानं कसल्याही प्रकारे धर्माचं पालन न करता तो वागला। तरी देखील त्याचं धर्माच्या बाबतीत विचार केला तर त्याचं पूर्णपणे धर्माच्या बाबतीत दिवाळं निघालेलं होतं, म्हणजे त्याला कसलाही धर्माचा नामनेश शिल्लक राहिलेला नव्हता, अशा हा आजामेळा होता। मोकलीला प्रायश्चित्ती कोणी न धरिती हाती, त्याला एवढं त्याचं पाप अधर्म होता की त्यामुळं त्याला कोणीही प्रायश्चित्त द्यायला किंवा त्याला सुधारायला तयार नव्हतं। अशा वेळेला तुम्हीच त्याच्या मदतीला धावून आलात देवा, कारण तुमची महिमा एवढी आहे की भक्तासाठी तुम्ही काहीही करू शकता। तो आजामेळा म्हणजे ज्याचे धर्माच्या नावाने दिवाळे निघालेले होते, त्याचे पाप एवढे वाढले होते की त्याला कुणीच प्रायश्चित्त द्यायला तयार नव्हतं, तरी देखील तुम्ही त्याचा उद्धार केला। आणि शेवटी ते म्हणतात की तुका म्हणे मुक्त वाट वैकुंठीची घडघडाट। ह्या आजामेळाने एकदाच केवळ नारायणा असा नामोच्चार केला, तेही त्याच्या मुलाच्या ह्याच्या म्हणण्यावरून, त्यावेळेस तुम्ही त्याला वैकुंठाची वाट घडवली। एवढं तुमचं दर्शन किंवा एवढं तुमचं नामस्मरण हे उच्च लेवलचं आहे, हे एवढं मोठं तुमचं नामस्मरण आहे की जेणेकरून सामान्य माणसाने देखील जर अंतर्मनातून तुम्हाला आवाज दिला तर तुम्ही त्याच्या मदतीला गेल्याशिवाय राहणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे। अशा प्रकारे संत तुकाराम महाराज जेव्हा भक्त अंतर्मनातून आवाज देतो देवाला, त्यावेळेस तो देव भक्तासाठी धावत येतो, हेच यावरून सांगितलेलं आहे। जय जय रामकृष्ण हरी।